तर माझं कर्तृत्व असं काहीही नाही. मला पहिल्यांदा ज्याने हास्य क्लबमध्ये माहिती दिली किंवा थोडंसं शिकवलं त्यांची प्रेरणा घेऊन मी इथे सुरू केलं आणि त्याला तुम्ही सगळ्यांनी साथ दिलीत म्हणून एवढं जमलंय. मी एकटी इथे येऊन केलं असतं किंवा त्या गार्डनमध्ये जाऊन केलं असतं तर काही उपयोग नव्हता. तुमची सगळ्यांची साथ आहे म्हणून हा आपला कारभार चाललेला आहे. असंच हा आणखीन पुढे एक सांगेन की आपल्याला हास्ययोगचा प्रसार करायचा आहे सगळ्यांना. तर तुम्ही दुसरीकडे कुठेही तुमच्या जवळच्या सोसायटीमध्ये किंवा बागेमध्ये 4-5 जणांचं असं सुरू केलं ना तरी चालेल. थोडी सुरुवात करा, दाखवायला सुरुवात करायला मी येईन हवी तरी, आणि मग तो वाढत जाईल. जसं इथे झालंय तसंच होईल, इथे झालं तसंच होईल. मी अगदी पहिल्यांदा इथे आले तेव्हा मला हिनी सांगितलं की हां चालेल करूया, आणि सरांना मी सांगितलं मी असं असं सुरू केलंय. तर सर म्हणाले कुठे. मी म्हटलं की सांगितली खूण सगळी वसंत विहारच्या इकडे आतमध्ये. तर म्हणे तिथे होता मी गेलेलो आहे तिथे भेटायला. तिची ती मैत्रीण होती, सिमल्याला गेली राहायला आता इथे. म्हणजे इथे पहिल्यांदा होता हास्य क्लब, मी सुरू नाही केला. होता तिघी चौघी का होईना आपण 5 जणी होतो, 5 जणी, 5 आनंदी मी होती. इथे पहिल्यांदा होता पण तो बंद पडला होता आणि मी आल्यामुळे त्याला पुनरुज्जीवन मिळालं आणि तो वाढत गेला. सगळ्यांनी हास्य क्लबशी जोडून राहा आणि जिथे जिथे मिळेल तिथे तिथे नवीन क्लब सुरू करा. म्हणजे सरांचं आपण जैसे झाड़ है उसमें पानी नहीं डालोगे तो सूख जाएगा ना, ऐसे ये सूखने लगा था. मैडम ने आकर के फिर उसमें सिंचाई की, फिर ये तैयार हो गया, फिर हरी भरी हो गई. हरी भरी